मी ॲडव्होकेट सुनीता विष्णू ढोले. काल माझ्या पतीवर पोलिसांनी जो खोटा आरोप लावला त्या संदर्भात मी बोलणार आहे. गायत्रीनगर येथे खून प्रकरणात पोलीस तिथे हजर असताना पोलिसासमोर आरोपींनी चाकूचे वार केले आणि पोलीस हे पाहत होते, हसत होते आणि पोलिसांनी काहीही केलं नाही. त्यावेळेस जर पोलिसांनी थांबवलं असतं तर ती घटना थांबत होती. परंतु मला असं वाटते की त्यामागे फक्त आरोपीने सांगितले होते की काय पोलिसांना की तुम्ही ही घटनेमध्ये पोलिसाचा हात आहे की काय, असं मला संशय यायला. आणि पोलिसांनी एवढं मारताना बघून थांबले, त्यांनी काहीही केलं नाही. आणि त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्यांनी निघून गेले तिथून, दवाखान्यातही घेऊन गेले नाही त्यांना. आणि त्याच्यानंतर दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांना परभणीला घेऊन गेले. तिथून नांदेडला त्या एकाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर आरोपीला अटक करा म्हणून माझ्या पतीने वारंवार पोलिसांना विनंती केली की तुम्ही मुख्य आरोपी बाहेर आहे आणि बाकी आरोपी त्यांना अटक करा. याबद्दल नेहमी विचारणा करत होते, वारंवार विचारत होते. आणि जे ते मयत आहे, मयताच्या घरचे जे त्याचे आई वडील बहीण त्याच्या कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांना आपला मुलगा गेल्याचं दुःख असल्यामुळं त्याने त्याच्या फॅमिलीचा उद्रेक झाला. आणि हा उद्रेक पोलीस स्टेशनमध्ये संताप झाला. सगळे लोक जमले, प्रेत ठेवलं. आणि या सगळ्या घटनेमागे पोलिसाचा असा हे आहे की विष्णू ढोले आहे. आणि या सगळ्या संशयावरून त्यांना त्यांची परिस्थिती हाताळता येत नाही, पोलिसांना शांतता ठेवता येत नाही. आणि याच्यामागे विष्णू ढोले आहे हा त्यांचा समज म्हणजे त्यांना राजकीय लोकांनी सांगितलेलं की याच्यामागे विष्णू ढोले आहे, असं आहे तसं आहे. राजकीय विरोधक बरेच आहेत. आणि मुख्य आरोपी जो अशोक पाईकराव आहे, राजकीय विरोधक मित्र आहेत त्याचे. आणि मित्र असल्यामुळे कसं आहे, पोलिसांना सांगून त्याला आश्रय देण्याचं काम होत आहे. आणि याच्यामध्ये ज्याच्यावर काही खोटा आरोप, काही घडलंच नाही, बनावट फिर्याद की बाबा याला कसं इथून बाहेर काढायचं म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही, म्हणजे बाकी लोक काही बोलणार नाहीत, तपास कसा चालू विचारणार नाहीत, आरोपीला अटक करा असं बोलणार नाहीत. केवळ आणि केवळ पोलिसांना हा त्रास होऊ लागला की आम्हाला तपासाबद्दल कोणी विचारू नये. आम्ही आमच्या मनाने म्हणजे आम्हाला वरचे सांगतील तसा म्हणजे आम्ही तपास करणार, ते आमच्या मनाने करणार, आम्हाला विचारणारा कोणी नाहीच पाहिजे. मग याला कसं थांबवायचं, मग याला कसं हे करायचं, शांत बसवायचं. तरी हाच एक पर्याय आहे की याच्यावर खोटी केस करून समाजात बदनामी कशी होईल या उद्देशाने त्यांनी सरकारी दवाखान्यात आरोपीला घेऊन गेलो. तिथं अशी एक बनावट फिर्याद तयार केली आणि अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण जर तिथे गेलात आणि विचारलं तर तिथे तुम्हाला CCTV पहा, तिथे CCTVमध्ये दिसणार नाही. तिथल्या लोकांना विचारपूस करा, इथे अशी कोणतीही घटना घडलेली नाही. पोलीस कुठेही काही घडू द्या, काही होऊ द्या, ते व्हिडिओ काढतात. या घटनेचा त्यांच्याकडे व्हिडिओ नाही. त्यांनी सांगावं, पोलिसांनी दाखवावं. नाहीतर मग हे अशा खोट्या केसेस करायला मोकळे होतील ना. आज एवढ्या आमच्यावर असं वेळ आणली त्यांनी, उद्या तुमच्यावर आणतील, उद्या सामान्य कोणावरही आणतील आणि हे पैसे घेऊन काहीही करू शकतात. यांना फक्त पैसे पाहिजे, ते पैसे घेऊन ते खोट्या केसेस करून असे निरपराध लोकांना आणि ज्यांनी काही घटना घडलेल्या आहे अशा खोट्या फिर्याद दाखल करून खोट्या केस करून ते अडकवत आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे की बाबा अशा खोट्या केसेस केल्यावर यांना आणखी हे भेटणार की काहीच आम्हाला कोणीच बोलत नाही, आम्हाला कोणी विचारत नाही, काय म्हणत नाही, मग आम्ही कोणावरही असं करू शकतो असं मला वाटतं. आता काल 307 लावलं त्यांनी. त्या 307 मध्ये ज्याच्यावर हल्ला झाला त्याला कुठे जखम नाही. आर्म्स ॲक्ट लावला, पोलिसांनी प्लॅनिंग करून सगळं ठेवलं. आर्म्स ॲक्ट आणि 307 सेशन ट्रायल केस आहे. इथे बेल होत नाही, एवढाच उद्देश त्यांचा की इथे बेल होऊ नये, हा माणूस मध्ये जावा, समाजात बदनामी व्हावी
कारण हा माणूस समाजातील तळागाळातील लोकांसाठी उपोषण करणार, कोणाला स्मशानभूमी नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणार, असा सामाजिक कार्यामध्ये सहभाग आहे. आणि याच्यावर सामाजिक कार्यात सहभाग घेऊन झालेले गुन्हे आहेत आणि तेही खोटे आहेत. सगळ्या गुन्ह्यामध्ये पोलीस फिर्यादी आहेत. एकही केस अशी नाही की कुणाला इजा झाली आहे, कुणाला जखम झाली आहे, कुणाला काय झालेले. एवढे 4-5 जे केसेस आहेत त्या सगळ्या लोकांसाठी झालेल्या आहेत. आणि लोकांसाठी हा माणूस लढतोय, लोक याच्या मागे आहेत. आणि राजकीय विरोधकांना हे मान्य नाही की लोक याच्या मागे आहेत. मग ते असे काहीतरी कारस्थान करून, काहीतरी खोटं सांगून पोलिसांनाही अशा खोट्या केसेस करण्यास भाग पाडतात. आता कालच्या केसेसमध्ये कसला पुरावा नाही, 307 लावण्यासारखं हे काहीच घडलेलं नाही, काही नाही. पण विनाकारण ही खोटी केस केलेली आहे आणि अडकवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात पुढचं पाऊल काय असेल? आता या संदर्भात आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. पोलिसांनी खोटी केस केलेली आहे, त्यांच्याकडे काहीही पुरावा नाही की हे कलम लावून 307 109 BNS नुसार त्यांनी कलम लावलेले. तर अशी घटनाच घडलेली नाही, हे खोटे केसेस केले आहेत. त्याबद्दल आम्ही न्यायालयात जाणारच आहोत. पहिले जे आरोपी आहेत पहिले जे आरोपी आहेत अशोक पाईकराव तुमचे आणि त्यांचे पूर्ववयस्क आहे. आमचे आणि त्यांचे वैमनस्य काहीच नाही, याच्यामध्ये काहीच वाद नाही. एक क्षुल्लक कारण विहारात बोलवून घेतलं त्यांनी आणि विहारात बोलवून विनाकारण काहीतरी कारण काढून भांडण करण्याच्या उद्देशाने केलेले त्यांनी. या घटनेमध्ये संपूर्ण सुरक्षा तुम्हाला पोलीस प्रशासनावर आहे. हो, त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे त्यांनी. विष्णू ढोले हे हद्दपार आरोपी आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि हद्दपार आरोपी असलेल्या माणसाकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही ना. आणि विष्णू ढोले यांच्यावर हद्दपारीच्या संदर्भात नेमके कोणते गुन्हे आहेत? आता त्यांचा भाऊ सिरियस ॲडमिट दवाखान्यात आहे. त्याच्यासाठी बाहेर कोणीही नाही यांच्याशिवाय. विष्णू ढोलेशिवाय त्यांचा दवाखान्याचा खर्च किंवा त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीही नसल्यामुळे त्यांना ते गरजेचं होतं पाहणं. आणि तडीपार करण्यासाठी कोणते गुन्हे आहेत? पोलिसांच्या केसेस आहेत सगळ्या. प्रत्येक केसमध्ये पोलीस फिर्यादी आहे. गुन्हे कोणते आहेत? आंदोलन केलं त्याचा गुन्हा आहे. स्मशानभूमी भेटावी देवळा पुनर्वसनला उपोषणला बसले तो गुन्हा आहे. मुस्लिम समाजासाठी आरक्षणासाठी उपोषणला बसले तो गुन्हा आहे. उपोषणला बसलेल्या माणसावर गुन्हा आणि विचारायला गेलं बाबा आम्ही उपोषणला बसले आमच्यावर कशासाठी गुन्हा? परत 353 गुन्हा. आम्हाला विचारायला कशाला आले? आमच्या कामात अडथळा आणला, परत एक गुन्हा. म्हणजे अशा साखळी पद्धतीनं त्यांनी गुन्हे तयार केले. एक गुन्हा झाला ते कशासाठी केला खोटा विचारलं 353. हे असे सगळे जे गुन्हे आहेत हे सगळे गुन्हे हे पोलिसाच्या फिर्यादीचे आहेत. त्याच्यामध्ये कोणाला इजा झाली, कोणाला दुखापत झाली असे कोणतेही गुन्हे नाहीत. सगळे सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. गायत्रीनगरमध्ये खुनाची घटना घडल्यानंतर तुम्ही त्याची फिर्याद तुमच्या माणसाने फिर्याद दिली आहे. ही फिर्यादीमध्ये आणि पोलिसाकडे दिलेल्या फिर्यादीमुळे पोलिसांचं काही मन दुखावलं आहे का की ज्यामुळं हा पुढचा प्रश्न उद्भवला? ते सांगू शकत नाही. म्हणजे असू शकते, दुखावू शकते, ते काय सांगता येत नाही. दुखावला असणार आहे त्यामुळे अशा खोट्या केसेस ते करत आहेत.
तुम्ही वस्तुस्थितीला धरूनच फिर्याद दिली असेल ना? हो, मग तरी घटना देखील घडलेली, माणूस मयत झालेला आहे, एक सिरियस जखमी आहे, फिर्यादीत काही हेच नाही. तरी देखील पोलीस नाराजी व्यक्त करतायत, हे मग- बरोबर आहे का? मग असं म्हणावं लागेल की नकळत आरोपीच्या बाजूने त्यांचं हे आहे, बाजूने आहेत ते. ढोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची रवानगी आज जेलमध्ये आहे. ते गेल्याच्या नंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अद्यापही हात लावलेला नाही, परंतु ज्या न्याय मागण्यासाठी ढोले हे समाजाच्या पुढं आले आणि आपल्या भावावर आणि त्यांच्या सहकार्यावर झालेला खुनी हल्ला या संदर्भात पोलीस याची आरोपीची बाजू तर घेत नाहीत ना? नक्कीच आरोपीची बाजू घेतात. अद्यापपर्यंत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आरोपी का? आरोपी मुख्य आरोपी जो आहे या आदित्य प्रधान खून प्रकरणातील मुख्य आरोपी हा संपर्कात आहे त्यांच्या. कोण आहे मुख्य आरोपी? अशोक पायकराव हा मुख्य आरोपी आहे. त्याचे राजकीय लोक मित्र आहेत आणि पोलिसासोबत चांगले संबंध आहेत. घटना घडली त्या दिवशी पोलिसाच्या गाडीजवळ थांबलेला होता तो, तेव्हा अटक करता येतो त्याला, कारण यांच्यासमोर मारलेले पोलिसासमोर घटना घडलेली आणि पोलिसाच्या बाजूला आरोपी उभा राहतो, पोलीस काहीच करत नाहीत त्याला. मग नक्कीच पोलिसांचा त्यांना सपोर्ट आहे असं मला वाटतं. या संपूर्ण घटनेनंतर दोन्ही कुटुंबातील मनुष्य कुठेतरी थांबावा यासाठी शहरातील राजकीय सामाजिक लोक दोन्ही कुटुंबाला भेट दिली का? कोणीही नाही दिली, कोणी आलं नाही, कोणी भेटलं नाही. त्या मयत झाला त्याच्या घरी देखील कोणी गेलं नाही, विचारलं नाही कसं झालं काय झालं असंही विचारलं नाही, कोणी विचारपूस केली नाही. काल सेलू शहरात झालेला प्रकार हा संपूर्ण खोटा आहे. संपूर्ण खोटं आहे. काल सेलू शहरात घडलेलं संपूर्ण खोटं आहे. याच्यामध्ये त्यांच्याकडे काहीही पुरावा नाही, एकही पुरावा नाही. त्यांनी केवळ आणि केवळ सेशन केस असावी म्हणून 307 कलम लावलेला आहे. ठीक आहे, तडीपार आहे, तुम्ही 142 लावा, 142 लावून तुम्ही सोडून या. तुम्ही तसं सांगा की बाबा परत आले नाही पाहिजे, पण तुम्ही 307 कलम लावलं एकाच उद्देशाने लावलं की तुमची जामीन झाली नाही पाहिजे, सेशन ट्रायल झालं पाहिजे आणि तुम्ही जेलमध्ये गेले पाहिजे, समाजात तुमची बदनामी झाली पाहिजे. पोलिसांचं म्हणणं असं आहे की हद्दपार विष्णू ढोले जे आहेत वारंवार पोलीस स्टेशनला येत होते आणि आमच्यावर दबाव आणत होते. हे चुकीचं आहे, हे चूक आहे, हे खोटं आहे. ते म्हणतात ते खोटं आहे, कारण त्यांना असा आरोप लावायचा होता म्हणून ते तसं बोलतायत की हे येत होते. पोलिसांनी जो विष्णू ढोले गुन्हा दाखल केला आहे, आपण म्हणतात तो टोटली खोटा आहे. तर आपल्याकडे अशी सबळ पुरावे आहेत का ते सत्य आहे, नेमका खोटा आहे, हो. काय सत्य आहे याच्या संदर्भातले आपल्याकडे आम्ही नक्कीच पुरावे काढायला लागलो. तेच पुरावे काढायचे तुमच्या समोर, ते येतील पुराव्यासहित तुमच्या समोर येणार आहेत. कारण असा कोणती घटना घडलेली नाही, त्याचा कोणताही पुरावा नाही, पोलिसाकडे व्हिडिओ नाही, दवाखान्यात CCTV नाही, दवाखान्यात इतर डॉक्टरांना तिथं लोकांना विचारपूस केली तर अशी कोणती घटना घडलेली नाही. हे आम्ही पाहून तुम्हाला सांगितले. आपल्याकडे आहेत का सबळ पुरावे हे खोटा आहे म्हणून आपण सिद्ध करू शकतो? हो हो, या संदर्भात प्रेसला आपण काही इव्हेंट आहे का? नाही, मी तेच घेणार आहे, ते CCTV घ्यायचे आहेत मला आता. तुमच्यामध्ये घटना घडली त्यावेळेस विष्णू ढोले घटनास्थळी नव्हते. तर तुमच्याकडे असे काही सबळ पुरावे आहेत का त्यावेळेस तिथे नव्हते? तुम्ही पत्रकारासमोर दाखवू शकता का? नाही, आता नाही दाखवू शकत मी, आता काय दाखवणार नाही. तेच प्रयत्न करत आहे मी. मॅडम, संकटात सापडलेल्या पतीला जेव्हा पत्नी पाठपुरावा देते, त्यांची मदत करते, तर हा याच्यातून पण ते
त्यासाठी आपण आपला काय पाऊल आहे? हे बघा, माझे पती हे समाजासाठी लढतात, उपोषण करतात आणि त्यांचे आतापर्यंत सगळं समाजासाठी केलेलं आहे. मग त्यांच्यावर कुठेतरी अन्याय व्हायला यासाठी मला पुढे यावंच लागणार आहे. ताई, हे सगळं प्रकरण आतापर्यंत आरोपी अटक न झालेलं आहे. मुख्य आरोपीला अजून ताब्यात घेतलेलं नाही आणि पोलिसांनी जनता ढोले यांना आतमध्ये घातल्याच्या नंतर इथली परिस्थिती अभूतपूर्व वेगळ्या पद्धतीनं शांत करण्याचा केलेला प्रयत्न, या व्यतिरिक्त आपल्याकडून आणि आपल्या समाजाकडून वेगळं काही आंदोलन उभं करणार आहेत का? ते समाज तर आता चिडलेलाच आहे, कारण समाजात असं झालेलं आहे की मुख्य आरोपीला सोडून निरपराध लोकांना हे मध्ये टाकतायत, चोर सोडून संन्यासाला फाशी असं झालं. हे मुख्य आरोपी सोडून तुम्ही वकील साहेबाला मध्ये टाकलं म्हणून 2-4 लेडीज आमच्या इथल्या गेल्या तिथे विचारायला. त्यांनी त्यांचेही रिमांडमध्ये नाव टाकले की हे आम्हाला परत विचारायला यायले, इथं गोंधळ घालायले. म्हणजे यांना काही विचारायला जायचंच नाही. हे जे करतील तेच खरं समजायचं, यांनी जे फिर्याद दिली तीच खरी समजायची आणि जे काय करतील तेच खरं समजायचं. कोणी यांना बोलायचं नाही, विचारायचं नाही. म्हणजे एकंदरीत दडपशाही त्यांची चालू झालेली आहे. ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी किती पोलीस होते? त्या दिवशी जाधव आणि जाधवसोबत एक लेडीज होती आणि इतर 2-3 पोलीस होते. पोलीस होते ना? पण त्या हो, जागेवर पोलीस होते. लोकांनी पाहिलं. लोक तुम्हाला आत्ता सांगतील. तुम्ही लोकांची प्रतिक्रिया घेऊ शकता की तिथे पोलिसांनी चाकूने वार करतेवेळी पोलीस हजर होते. पोलिसांनी स्वतः पाहिलेलं आहे आणि पोलीस तिथून निघून गेले. पोलिसांनी सोडवा काही नाही, काही केलेलं नाही त्यांनी. तसं विचारायचं काय? ग्रामीण रुग्णालयाजवळ गुन्हा दाखल केला वकील साहेबांवर. वकील साहेब त्या ठिकाणी गेलते का? नाही, ते परभणीला भावाच्या उपचारासाठी पैसे देण्यासाठी परभणीला जात होते. त्या रोडनं तिकडे जात होते. ते पोलिस आरोपीला सरकारी दवाखान्यात घेऊन जात होते आणि तिकडे जाताना यांनी बघितलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि प्लॅनिंग करून हा गुन्हा दाखल केलेला आहे. खोटा. हो. ग्रामीण रुग्णालयात आता यामध्ये पोलिसांनी जो खोटी फिर्याद दाखल केलेली आहे त्याबाबत आम्ही DIGकडे जाणारच आहोत आणि हा जो आदित्य खून प्रकरण जे चालू आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी निष्पक्ष आणि तपास करावा, कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास करावा, एवढं मी सांगते. या 2 दिवसात माझ्या पतीवर जो खोटा आरोप केलेला आहे पोलिसांनी तो मागे घ्यावा आणि मुख्य आरोपी आदित्य खून प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे त्याला अटक करावी. अन्यथा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू.